सविनी जय भीम. मी बुद्धभूषण पोपट शिंदे. आम्ही आंबेडकरवादी संघटनेचा अध्यक्ष. आम्ही आंबेडकरवादी युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या ह्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी किती मोलाची आणि उल्लेखनीय आहे हे आपण कधीच विसरून चालणार नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाहेरगावी उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्या अपार गरिबीचा, संसाराचा आणि नुकत्याच सुरू झालेल्या मुवमेंटचा जो गाडा पेलवत आणि बाबासाहेबांना सामर्थ्य देणारी त्यांची पत्नी व समस्त समाजाची आई आजचा स्मृती दिन आहे. आज आपल्या आईचा स्मृती दिन आहे. आपण ह्या आईला सुद्धा विसरून चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान आणि त्याचबरोबर रमाईंचं योगदान आपण विसरून चालणार नाही. रमाईंचं जे काही रमाईंनी आपल्यासाठी जे केलेलं कार्य आहे व त्याग आहे, आपण रमाईंना त्यागमूर्ती सुद्धा असं संबोधतो. कारण की त्यागमूर्ती ह्याकरता संबोधतो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला लंडनला असतील, अमेरिकेला असतील, बाहेरगावी असतील उच्च शिक्षण घेणार असतील, बाबासाहेबांना त्यांच्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स येऊ नये म्हणून त्याकरिता रमाईने कधी इकडची जी काही हालअपेष्टा सहन करत होती, इकडची जी गरिबी सहन करत होती, तिने बाबासाहेबांपर्यंत कधीच पोहोचू दिली नाही किंवा बाबासाहेबांना त्याची झळ लागू दिली नाही. कारण बाबासाहेब जो काही अभ्यास करत होते स्वतःसाठी नव्हते करत, या समस्त समाजाला हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मोकळा करण्यासाठी बाबासाहेब झटत होते आणि त्यांच्या अभ्यासामध्ये कुठे दुर्लक्ष नाही व्हावं ह्याकरिता रमाई पुरेपूर तत्पर होत्या. त्यांनी अशी वेळ होती की रमाईंनी स्वतःची 4 लेकरं सुद्धा गमावली, पण तरी देखील रमाई पाठी हटल्याने किंवा बाबासाहेबांना कधीच त्यांना कमी त्यांच्या विचारांच्या सामर्थ्यामध्ये कधी कमीपणा येऊ दिला नाही. अशी त्यागमूर्ती रमाई माऊली आहे आणि त्याच रमाईचं आज स्मृतिदिन आहे. आम्ही आंबेडकरवादी संघटनेतर्फे आज रमाईला अभिवादन करण्यासाठी आम्ही काही कार्यक्रम आज इथे आयोजित केलेले आहेत. सकल विज विजुरयानं देव रूपं सुजीव निमल चक्षु गभीर घोषं गौरवन्नं सुखाय अभय चित्त निभय कामं सुरत धम्म सुपेम विरत रज सुजनतेन भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. सविनय जय भीम. मित्रांनो, मी निवेदक वक्ता संतोष रत्नपारखे. आपण भेटत आहोत आम्ही आंबेडकरवादी या युट्यूब चॅनलवर. आम्ही आंबेडकरवादी या संघटनेच्या एका आगळ्याने वेगळ्या उपक्रमामध्ये. आजचा विषय तितकाच संवेदनशील व भावनिक आहे. ज्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बोलणार आहोत ते व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवरती असं एकमेव व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे माता रमाई.
होय बांधवांनो, माता रमाई भीमराव आंबेडकर, आज यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आज 27 मे माता रमाईंचा स्मृती दिन. त्यांच्या काही आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. बाबासाहेबांच्या जीवनातील व त्यांच्या सहवासातील रमाईंच्या काही प्रेरणादायी व प्रेरक आठवणी आपण आज पाहणार आहोत. बांधवांनो, रमाई खरं तर रमाई हे फक्त नाव नाहीये, तर रमाई आहे तमाम भारतीयांचं अस्तित्व, त्यांची अस्मिता. आपण सहजगत्या असं म्हणतो, जर बाबासाहेब नसते तर तुम्हा आम्हा सर्वांचंच म्हणजेच या भारतीयांचं अस्तित्व नसतं. होय, तितकंच खरं आहे. पण यापुढे जाऊन मी असं म्हणेन, जर माझी माय माऊली माता रमाई नसती ना, तर बाबासाहेबांचं अस्तित्व नसतं. बांधवांनो, रमाई यांचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला. दिनांक 7 फेब्रुवारी 1898 साली. वडील भिक्खू धोत्रे, वाई रुक्मिणी यांच्या पोटी ही भागीरथी जन्माला आली. लहानपणापासूनच गरिबीमध्ये संसार आणि गरिबीमध्ये जीवन काढलेल्या रमाईंचा जीवन प्रवास थक्क करून टाकणारा असतो. अनेकांच्या जीवनामध्ये चढउतार चालूच असतात. काही माणसं त्याला घाबरून नैराश्य पत्करतात, पण माता रमाई ही असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी कधीही नैराश्याला आपल्या जवळ जागा दिली नाही. होय, रमाई. बांधवांनो, लहानपणीच रमाई अनाथ झाल्या. वडील भिक्खू धोत्रे हे मच्छी मार्केटमध्ये बाजारात जाऊन मच्छी विकत, त्यात त्यांचा छाती दुखण्याचा त्रास. एक दिवस प्रसंग उजाडला, एक दिवस उजाडला आणि भिक्खू धोत्रे हे रमाईंना सोडून गेले. आईंचंही आजारपण, रमाईची आई देखील रमाईंना सोडून गेल्या. मग काय, 3 बहिणी, 1 भाऊ, या सर्वांच्या जीवनाचा गाडा ओढत 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 रमाई लहानच्या मोठ्या झाल्या. मग त्यांचे मामा आपल्या भाच्यांना, आपल्या मुलांना मुंबईला घेऊन भायखळ्यामध्ये आले. भायखळ्यामध्ये गेल्यानंतर काही दिवसांमध्येच सुभेदार रामजी बाबांना बाबासाहेबांसाठी मुलगी पाहत होते. तितक्यात त्यांना असंही कळालं की वणंदकरांची लेक म्हणे लग्नाच्या वयाची झालीय. मग काय, रामजी बाबांना भागीरथी पसंत पडली आणि त्यानंतर 1906 साली रमा भीमाचा लग्न सोहळा भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या थाटामाट्याने पार पडला. बांधवांनो, त्या लग्न सोहळ्यामध्ये कोणतीही रोषणाई नव्हती, कोणताही सभामंडप नव्हता. त्या लग्नामध्ये साक्ष होता तो मुसळधार पाऊस, आणि मुसळधार पावसाच्या साक्षीने 14 वर्षाचे बाबासाहेब गुणवान, 9 वर्षाची रमा सांग या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटाने पार पडला. आणि त्या दिवसापासून रमाईंचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. रमाईंचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. तो कसा? बांधवांनो, ज्या दिवशी रमाईंनी बाबासाहेबांच्या नावाचं कुंकू लिहिल्या, त्या दिवसापासून रमाईंच्या जीवनाला एक नवीन वळण लागलं. कारण रमाई त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1923 साली लंडनला गेले. बाबासाहेब लंडनला गेल्यानंतर रमाईची संसाराचा गाडा होताना वाताहत सुरू झाली. गरिबीचा संसार, घरामध्ये शिजवण्यासाठी देखील अन्न नव्हतं. मग काय, बाबासाहेबांचे सहकारी, बाबासाहेबांचे कार्यकर्ते यांना रमाईंचे हाल पावले नाही. त्यांनी काही पैसे जमा केले आणि रमाईंना देऊ केले. परंतु स्वाभिमानी पतीची स्वाभिमानी पत्नी ते पैसे कसे बरे घेईल? रमाईंनी त्यांच्या भावनांचा आदर करत ते पैसे घेण्याचे नाकारले. बांधवांनो, रमाईंनी आपल्या जीवनामध्ये इतके दुःख पाहिले, इतकी मरण पाहिली,
की ती मरण पाहता पाहता ती रोज थोडी थोडी मरत होती, रोज थोडी थोडी मरत होती. कारण बाबासाहेब परदेशी असताना सुभेदार बाबा यांचा मृत्यू, यांचं निधन देखील रमाईंनी आपल्या उघड्या डोळ्याने पाहिलं. इतकंच काय, इंदू, रमेश यांचे मृत्यू देखील रमाईंनी पाहिले, पण बाबासाहेबांना कधी पत्रात कळवलं नाही. का तर साहेबांच्या अभ्यासामध्ये खंड पडेल. इतकी समजदार आणि कर्तबगार रमाई. 1921 सालचा एक किस्सा आठवतो. बाबासाहेबांचा लाडका मुलगा बाळ गंगाधर अतिशय आजारी होता. फणफणून ताप आला होता. पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे अतिशय अतिशय कमकुवत आणि कमजोर झाला होता. रमाई बाळ गंगाधराला घेऊन डॉक्टरकडे जातात. डॉक्टरांनी बाळ गंगाधराला पाहिलं आणि रमाईला म्हणाले, रामू, अगं रामू, मी तुझ्या बाळाचा उपचार करणार नाही, कारण आधीची थकबाकी तुझी आहे. जोपर्यंत तू आधीचे पैसे देणार नाहीस तोपर्यंत त्या बाळाला मी हात देखील लावणार नाही. रमाईवरती जणू दुःखाचं डोंगर कोसळलं. आभाळ फाटलं. आपल्या बाळ गंगाधरला उराशी धरून रमाई धावत पळत आपल्या घरी गेली. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आसमानचा महापूर चालू होता. तितक्यात रमाईंना आठवलं की बाबासाहेबांना स्कॉलरशिप मिळणार आहे. रमाईंनी ताबडतोब बाबासाहेबांना पत्र लिहायला घेतलं. रमा पत्रात लिहितात, साहेब आपला बाळ गंगाधर अतिशय आजारी आहे आणि डॉक्टरांनी इलाज करण्याचे नाकारले. साहेब, तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळणार आहे ना, त्या स्कॉलरशिप मधले काही पैसे वाचवा आणि आपल्या बाळाच्या उपचारासाठी पाठवा. बाबासाहेबांना काही दिवसांनी ते पत्र मिळालं. बाबासाहेबांनी डाव्या हातात पत्र पकडलं. बाबासाहेबांनी चष्मा काढला आणि ते पत्र वाचत असताना बाबासाहेबांच्या अश्रू टपा टपा त्या पत्रावर पडू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचा महासागर हा धया धया रडू लागला. बाबासाहेबांनी ताबडतोब रमाईंना पुन्हा पत्र लिहायला सुरुवात केली आणि त्या पत्रात बाबासाहेब म्हणतात की रामू, तुझं हे पत्र फक्त 10 मिनिटांपूर्वी माझ्या हाती लागलं असतं ना. रामू, तुझं हे पत्र फक्त 10 मिनिटांआधी माझ्या हाती लागलं असतं ना, तर अभ्यासाची 4 पुस्तके मी कमी विकत घेतली असती आणि आपल्या बाळाच्या उपचारासाठी पैसे पाठवू शकलो असतो. पण रामू, मला माफ कर. रामू, मला माफ कर. अगं रामू, धीर सोडू नकोस. अगं, आपला एक बाळ गंगाधर गेला तर जाऊ दे, पण कोटी कोटी बाळ गंगाधर तुला सांभाळायचे आहेत रामू. कोटी कोटी बाळ गंगाधर तुला सांभाळायचे आहेत. बांधवांनो, हा होता त्याग माता रमाईचा आणि बाबासाहेबांचा. त्या त्यागातूनच आमचं जीवन घडलं. सहज काही कवीच्या ओळी आठवतात की भीमानं स्वप्न मनुच्या रातीत घातले, पेटविण्या प्रज्ञेच्या ज्योती रक्त दिव्याच्या वातीत घातले. अरे, तुमच्या आमच्या उद्धारासाठी माझ्या रमानं भीमानं पोटची लेकर देखील मातीत घातले, पोटची लेकर देखील मातीत घातले. बांधवांनो, तीच रमाबाई. प्रत्येक वेळी इतिहासाने रमाबाईंना रडणारी, दुःख व्यक्त करणारी, संवेदनशील, भावनिक अशीच रमाई दाखवते. अहो, पण या इतिहासाला माहिती नाहीये, ज्या वेळी इतिहासाने रमाईंना भावनिक आणि संवेदनशील दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच इतिहासामध्ये रमाईच्या अशा देखील काही घटना घडल्या ज्यामध्ये रमाईची धैर्य शक्ती, समजूतदारपणा आणि परखडपणा देखील समोर आला. ज्यावेळी बाबासाहेब विदेशामध्ये असत त्यावेळी बाबासाहेबांच्या सभा रमाबाई घेत, भाषण करीत, कंबर कसून रमाई भाषणाला उभ्या राहत. बांधवांनो, रमाबाईची रमाई कधी घडली आणि ती कशी घडली या किस्स्याकडे लक्ष दे. दादरच्या राजगृहामध्ये राहत असताना बाबासाहेबांना अचानक काही कामासाठी परदेशात जावे लागणार होते. बरे, त्यात रमाई आजारी.
बरे रामूला सोडून तरी जायचं कसे म्हणून बाबासाहेबांनी ती युक्ती योजली. धारवाडचे वराळे मामा बाबासाहेबांचे सहकारी यांच्याकडे रमाईंना घेऊन गेले आणि रमाईंना म्हणाले, काही दिवस तू इथेच राहा, जेणेकरून या ठिकाणी तू खुलशील देखील आणि तुझा जो आजारपण आहे ते कमी देखील व्हायला फार मदत होईल. वेळेवर औषधं घेत जा. आणि बाबासाहेब परदेशाला निघून गेले. रमाई ज्या वराळे मामांकडे गेल्या होत्या ते वराळे मामा लहान लहान अनाथ मुलांचे वसतिगृह चालवत होते. त्या वसतिगृहामध्ये अनेक मुले त्या आवारामध्ये खेळायला येत असत. रमाई रोज त्या मुलांना पाहत असत, रोज त्या मुलांशी खेळत असत. पण काही दिवस झाले एके दिवशी ती मुले खेळायलाच आली नाही. रमाईने वराळे मामांना विचारलं, वराळे मामा, ही आज मुले खेळायला का नाही आली? वराळे मामांनी मौनातच राहून उत्तर देण्याचं टाळलं. त्यानंतर आणखी 2 दिवसांनी रमाईने तोच प्रश्न वराळे मामांना विचारला की वराळे मामा, आज सतत 3 दिवस झाले मुलं अजून आवारात खेळायला आली नाहीये का? काही घडलं का? वराळे मामांचा कंठ दाटून आला. वराळे मामांच्या नयनामध्ये अश्रू साठले. वराळे मामा म्हणाले की मुलं या आवारामध्ये खेळायला आली नाहीत याचं कारण महिन्याच्या महिन्याला जी अनुदान या वसतिगृहाच्या अन्नधान्यासाठी येते ना, ते अद्याप आलं नाही आणि अजून यायला फार फार 3 ते 4 दिवस लागतील. रमाईंना हे ऐकून धक्का बसला. रमाई विचार करू लागल्या की अजून 3 ते 4 दिवस ही मुलं उपाशी राहणार. रमाईने ताबडतोब निर्णय घेतला. धावत पळत जाऊन आपल्यासाठी असलेल्या दागिन्याचा डब्बा उघडला, हातातल्या बांगड्या सोन्याच्या काढल्या आणि वराळे मामाकडे देऊन रमाई म्हणाल्या, वराळे मामा, हे संपूर्ण दागिने घ्या, विका अथवा गहाण ठेवा, पण ही मुले उपाशी राहता कामा नये आणि या मुलांना रमाई कधीच उपाशी पाहणार नाही. वराळे मामा आनंदित झाले. दागिन्याचा डब्बा विकला, गहाण ठेवला आणि मुलांच्या वसतिगृहामधल्या मुलांसाठी 1 महिन्याचं ते 2 महिन्याचं राशन पुरेल इतकं राशन घेऊन आले. हे सगळं पाहून रमाईच्या नयनी अश्रू दाटले. रमाईंना फार आनंद झाला. पुन्हा ती मुले त्या आवारात खेळू लागली आणि रमाई त्यांच्यासोबत बागडू लागल्या. रमाईंना फार आनंद झाला आणि तेव्हापासून रमाबाईची मात्र रमाई झाली. तेव्हापासून रमाबाईंची मात्र रमाई. या रमाईच्या त्यागातून एक कवी फार सुंदर लिहितात, विचारवंत बबन सरवदे म्हणतात, जगी नाही कोठे अशी नवलाई, जगी नाही कोठे अशी नवलाई आणि या कोटी कोटी लेकरांची माझी आई रमाई, माझी आई रमाई. कोळशाची पाटी तिच्या डोळीवरती, तिचे हात सोन्याचे त्या शेणात भरती, आम्हासाठी झाली भीमाच्या पेनाची शाही आणि कोटी कोटी लेकरांची माझी आई रमाई. आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, अरे तिच्यामुळे फुल पण आम्हा काट्यांना, कसे फेडू पांग सांग कसा होऊ उतराई आणि कोटी कोटी लेकरांची माझी आई रमाई. बाप आमचा घोंगावता तुफान वारा, बाप आमचा घोंगावता तुफान वारा, पण तिच्या पदराचा आम्हा लेकरांना सहारा आणि तिच्या जीर्ण पदराची छाया गरजरा ही कोटी कोटी लेकरांची माझी आई रमाई, कोटी कोटी लेकरांची माझी आई रमाई आणि या कोटी कोटी लेकरांची. आणि बांधवांनो, संसाराचा गाडा ओढत ओढत असताना, काबाड कष्ट करत असताना रमाईचं शरीर मात्र आता रमाईला साथ देत नव्हतं. रमाई एका आजाराने फार पोखरून निघाल्या होत्या. 1935च्या जानेवारी महिन्यापासून रमाईची अवस्था फार बिकट होत चालली होती. कोणतेही औषध रमाईवरती काम करत नव्हते. रमाईंची भूक मंदावली होती. रमाईंची दृष्टी कमी कमी होऊ लागली होती. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सगळे नामांकित डॉक्टरांना पाचारण केले.
परंतु रमाईचा आजार काही हाती लागत नव्हता. शेवटी 1935 सालच्या एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात रमाईंनी अन्न पाण्याचा संपूर्णपणे त्याग केला. पाण्याच्या किंवा चहाच्या एका घोटावर रमाई दिवस काढू लागली. बाबासाहेबांना साथ दिलेली रमाई आता शेवटच्या घटका मोजू लागली. आणि किस्सा जो वाचनात आला, तो किस्सा जेव्हा जेव्हा मी माझ्या प्रोग्राम मधून सादर करतो त्यावेळी माझ्याही आणि मायबाप रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी उभं राहतं. तो प्रेरक प्रसंग काय म्हणतो? रमाई मृत्यूशी झुंज देत आहे. रमाई मृत्यूशी झुंज देत आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत आहेत. रमाई मृत्यूशी झुंज देत आहे, त्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत आहेत. रमाई बाबासाहेबांना म्हणतात, साहेब साहेब माझ्या जवळ आहे, माझ्या शेजारी बसा, मला तुम्हाला मरताक्षरी डोळे भरून पाहायचंय. साहेब मला तुम्हाला मरताक्षरी डोळे भरून पाहायचंय. बाबासाहेब रमाईंच्या बाजूला येतात आणि गंभीर स्वरात म्हणतात, रामू मला माफ कर, अगं रामू मला माफ कर. अगं रामू तुला झालेल्या क्षयरोगाचे जगात असंख्य डॉक्टर आहेत. रामू तुला झालेल्या क्षयरोगाचे जगात असंख्य डॉक्टर आहेत, पण माझ्या समाजाला झालेल्या रोगाचा मात्र मी एकमेव डॉक्टर आहे. मला माफ कर रामू, मला माफ कर. अखेर 27 मे हा काळा दिवस उजाडला. रमाईची प्राणज्योत मावळली. सकाळी 9च्या सुमारास यशवंतासह 9 कोटी जनतेला रमाई पोरकं करून निघून गेली. बाबासाहेबांना देखील रमाईंच्या सहवासातील संपूर्ण जीवन बाबासाहेबांना आठवू लागलं. आपण विलायतेमध्ये असताना रमाईची किती ओढाताण झाली. आपण विलायतेमध्ये असताना मुलं मेली. रमाईंनी कधी देखील आपल्या अभ्यासात खंड पडेल म्हणून मला कळू दिलं नाही. बाबासाहेब ओक्साबोक्स रडू लागले. इतका मोठा विद्वान, परंतु आज एखाद्या लहान बाळासारखा रडू लागला. आयुष्यभर साथ देण्याचं वचन केलेलं रमा, तू मला सोडून गेलीस. बाबासाहेबांच्या दुःखाला पदावर उरला नाही. सगळीकडे एकच आक्रोश, एकच आकांत, एकच खिंकांत विक्रोळ्या फुटू लागल्या. सगळा समाज ओक्साबोक्ष रडू लागला. बांधवांनो, रमाईंची जेव्हा अंत्ययात्रा निघाली, लाखो करोडो लोक त्या रमाईंच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाले होते. वलईच्या स्मशानभूमीमध्ये जेव्हा रमाईंना चितेवर ठेवलं, त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की बास झालं, मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या रमाईचा बळी दिला की काय, असं बाबासाहेबांना वाटू लागलं. बाबासाहेब हंबरडा फोडून ओढू लागले, रामू तुला कुठे शोधू. रामू, आयुष्यात काही चुका झाल्या असतील माझ्याकडून तर खरंच मला माफ कर रामू, असे बाबासाहेब म्हणू लागले. मित्रांनो, रमाईचे जीवन हाच आपला संदेश आहे. रमाईच्या जीवनातून वेगळा संदेश काय घ्यायचा? तिचं त्याग, बलिदान, निस्वार्थ सेवा, हे सगळं कोणासाठी होतं? तुमच्या माझ्यासाठी ना? का रमाईच्या त्यागाचं आपण काही देणे नाही आहोत? रमाईच्या बलिदानाचं आपण काही देणे नाही आहोत? आपण देणं लागतो. जी तुम्हाला मिळालेली संपत्ती आहे ना, जे तुम्हाला मिळालेलं वैभव आहे ना,
त्याचं सगळं श्रेय आधी माझ्या रमाईचं आहे. याचं सगळं श्रेय रमाईचं आहे आणि नंतर ते बाबासाहेबांचं आहे. बांधवांनो, रमाई हा भावनेचा विषय नाही, तर रमाई हा वैचारिक विषय आहे. ज्याही माझ्या बहिणी मला ऐकत असतील त्या बहिणीसाठी फक्त मी जाता जाता एवढंच म्हणेन, होऊ नको सीता त्या रामाची, होऊ नकोस सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. होऊ नकोस द्रौपदी पांडवांची, लोक तुला लाचार म्हणतील. अगं हो तू जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील. हो तू सावित्री त्या ज्योतिबांची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. आणि हो तू रमाई माझ्या भीमबाबांची, लोक तुला नवकोटीची आई म्हणतील. लोक तुला नवकोटीची आई म्हणतील. बांधवांनो, एक विनंती आहे, रमाईचा त्याग निश्चित आठवा, रमाईचं बलिदान निश्चित आठवा. रमाईची मुलं रमाईच्या डोळ्यापुढे आपल्यासाठी नेली, तो त्याग जरूर आठवा. बाबासाहेबांनी इतकं काही दिलं, रमाईंनी इतकं काही दिलं, त्या बदल्यात आपण तरुणांनी त्यांना काय दिलं? त्यांना पैसा अडका सोनं काही नकोय. आंबेडकर घराणं तुमच्याकडून पैसा सोनं नाणं याची अपेक्षा कधीच करत नाही. आंबेडकर घराणं तुमच्याकडून अपेक्षा करते, बाबासाहेब तुमच्याकडून अपेक्षा करत होते, रमाई तुमच्याकडून अपेक्षा करत होत्या, माझा समाज मला सूटबूट टाळ्याने कोटात पाहायचा आहे, माझा समाज मला शासनकर्ता समाज म्हणून पाहायचा आहे. बाबासाहेब म्हणाले होते, जा आणि आपल्या घरच्या भिंतींवर लिहून ठेवा, आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय. आपण शासनकर्ती नाही हो, आपण भाषणकर्ते नक्कीच झालो. इतका मोठा विद्वान आणि इतक्या मोठ्या विद्वानाची पत्नी आपल्याला मायबाप म्हणून लाभले आणि त्यांची मुलं. बांधवांनो, या 27 मे रोजी आपण निर्धार करूयात स्वतःच्या मनाशी. प्रत्येकाला रमाई, प्रत्येकाला बाबासाहेबांचा येणार नाही ते मलाही माहिती आहे, पण प्रत्येकाला बाबासाहेबांचा आणि रमाईचा मुलगा मात्र बनता येईल. त्यांच्यातला एक जरी अंश आपल्याकडे आला ना, आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, हा भावनिकतेचा विषय नाहीये, हा विषय आहे वैचारिकतेचा. मला फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं की कोई इधर है तो कोई उधर है, कोई इधर है तो कोई उधर है, ना जाने यारो कौन किधर किधर है, हमें तो इतना पता है साथियों. अरे बाबा साहब हमारे फादर तो रमाई हमारी मदर है, रमाई हमारी मदर है. कारण गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, त्या गांधीची कस्तुरबा आणि नेहरूची कमलाबाई पण लाखात एक दिसायची, माझ्या भीमाची रमाई, माझ्या भीमाची रमाई. कारण रमाईने बाबासाहेबांना कसं फुलवलं. एक 4 ओळी मी लिहिल्या होत्या, त्या सादर करतोय. फाटक्या लुगड्यात रमानं संसार थाटीला, फाटक्या लुगड्यात रमानं संसार थाटीला, दुःखाचा डोंगर डोई घेऊन सुखाचा ढाड बांधिला. अरे राहून उपाशी पोटी संतोष, अडाणी रमानं भिवाचा बॅरिस्टर भीमराव आंबेडकर घडविला, भीमराव आंबेडकर घडविला. जर एक रमाई भिवाचा बॅरिस्टर भीमराव आंबेडकर घडू शकते, तर या भारतातल्या, या समाजातल्या या कोटी कोटी रमाई किती मोठा बदल घडवतील. आणि या दिनी मला फक्त माझ्या बहिणींकडून आणि त्या महिला वर्गांकडून अपेक्षा आहे, रमाईचं बलिदान आठवायचं आणि रमाईचा त्याग आठवायचा आणि नक्कीच या भारतातली, या देशातली मौक्याची पदं मिळवायची. शासनामध्ये जायचं, मोठे मोठे ऑफिसर्स, कलेक्टर्स, IAS ऑफिसर या पदव्या आपण पटकवल्या पाहिजे. तर खऱ्या अर्थाने रमाईंना आपण आदरांजली वाहू. आणि बांधवांनो, जास्त वातावरण भावनिक न करता तुमचा सर्वांचा निरोप घेत आहे. आणि या ठिकाणी आम्ही आंबेडकरवादी संघटना, या संघटनेने
खास या ठिकाणी उपकृत केलं त्याबद्दल मी संपूर्ण आम्ही आंबेडकरवादी संघटनेचा शतशः ऋणी आहे. तुमच्याशी संवाद साधत असताना काही बोलत असताना कळत न कळतपणे काही चुका घडलेल्या असतीलही त्याबद्दल खरंच मला माफ करा. आणि तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल तुमचे फार फार आभार. पुन्हा एकदा या संतोष रत्न पारखेचा तुम्हा सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा जय भीम, जय शिवराय, जय रमाई. जय भीम. मी मोहिनी मस्के. आज 27 मे माता रमाई यांचा मृत्यूदिन निमित्त आम्ही आंबेडकरवादी YouTube चॅनेलवर लाईव्ह येत आहे. माता रमाई दीनदुबळेची आई त्यागमूर्ती रमाई यांना मी विनम्र अभिवादन व तमाम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. मी आज काही माता रमाईवर गीत गाणार आहे. तरी आवडल्यास नक्की कमेंट मध्ये सांगा. जय भीम. घेतला बसायला पाट नव धोतर वाटी ताट आतुरली घ्यायला भेट भीमरायाची रमा पाही वाट भीमरायाची रमा पाही वाट लावीन धोतर नेसाया पाट देईन ग बसाया ओवाळीन त्यांच्यावरून काया किती चार मायची माया म्हणून ग उजळे हर्ष लाट भीमरायाची रमा पाही वाट भीमरायाची रमा पाही वाट रमाच्या झोपून ते डोळे तयारी केली तिने सगळे घातली दारात रांगोळी जेवाया पुरणाची पोळी आज सागराची थाट भीमरायाची रमा पाही वाट भीमरायाची रमा पाही वाट अजून का धनी येत नाही जीवाची घालमेल होई
तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात गुरुडणारा मुलगा आज साहेब झाला तो दिल्लीतला मोठा आज नाईब झाला तो दिल्लीतला मोठा आज नाईब झाला त्याचा दराराशी सरकारी नोकरात
जय भीम मित्रांनो, मी तुषार अनिल सावंत आणि आपल्यासोबत आहे किरण रमेश सकपाळ. तर आम्ही दोघंही तुमच्यासाठी काही गाणी सादर करणार आहे. प्रथमतः माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमच्याकडून त्यांना विनम्र अभिवादन. आणि आम्ही जी गाणी सादर करणार आहोत ती आय होप की तुम्हाला आवडतील. तर सुरू करूया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता
सोचितला सारा देत होता सारा सोचितला सारा देत होता सारा मायेचा उभारा देत होता सारा मायेचा उभारा देत होता सारा भीमाई परी चिलन पिलनवरी भीमाई परी चिलन पिलनवरी पंख पांघराया होता माझा भीमराया पंख पांघराया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कातराची काया चांदण्याची छाया कातराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोकली निराशा लोकली निराशा लोकली निराशा लोकली निराशा 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया वन्न गन्ना गुणवेदम एतम समसंतरी वन्न गन्ना गुणवेदम एतम समसंतरी तुझी आम्ही वृंदास श्रीनाथ सरोवरे 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 हाय मित्रांनो मैत्रिणींनो, सप्रेम जय शिवराय, जय सावित्री, जय जिजाऊ.
सप्रेम जय भीम. आम्ही आंबेडकरवादी ही संघटना सळसळत्या तरुणाईची, सळसळत्या रक्ताची आणि विचारांची पक्की बैठक असलेली संघटना आहे. बुद्धभूषण शिंदे, अविरत गायकवाड, अविनाश भोसले आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांची ही संघटना आहे. ही संघटना अतिशय उत्कृष्टपणे काम करते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चैत्यभूमीच्या त्या काळामध्ये 5, 6, 7 डिसेंबरच्या काळामध्ये ही मुलं शिवाजी पार्कमध्ये येतात, चैत्यभूमीवर येतात आणि आपल्या लोकांनी केलेला कचरा असेल, काय असेल, ही मंडळी, ही संघटना हातात ग्लोव्ज घालून ही मुलं अक्षरशः हा कचरा साफ करतात आणि आम्ही किती स्वच्छतेचे पाईक आहोत हा एक संदेश सगळ्या जगाला देतात, सगळ्या समाजाला देतात. अशी ही आम्ही आंबेडकरवादी संघटना. आज माता रमाईच्या स्मृतिदिनानिमित्त हा आपला कार्यक्रम आम्ही आंबेडकरवादी या संघटनेने आयोजित केला आहे. त्याबद्दल आपल्या आम्ही आंबेडकरवादी संघटनेचं मी फार फार आभारी आहे. मित्रांनो, माता रमाईच्या स्मृतिदिनानिमित्त जर बोलायचं झालं तर प्रथमतः माता रमाईला त्रिवार अभिवादन करून सांगतो की बाबासाहेब जे विश्वनेते झाले त्या विश्वनेता होण्याच्या मागे रमाईचा फार मोठा वाटा आहे. रमाईचा त्याग, रमाईची भावना ही फार मोठी आहे. ती समजून घेतल्याशिवाय आपण रमाईला नाही समजून घेऊ शकत, आपण बाबासाहेबांना नाही समजून घेऊ शकत, आपण बुद्धाला नाही समजू शकत. रमाईचं महत्त्व आपल्या समाजामध्ये फार मोठं आहे, फार मोठं आहे. रमाई तुमच्या माझ्या सगळ्यांची माता आहे, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. मी आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. मी जास्त काही वेळ घेणार नाही तुमचा, काय 1 तास, पाऊण तास वगैरे काही बोलणार नाही. मी फक्त 40 मिनिटं बोलेल. तुम्ही सगळी तरुण मंडळी आहात आणि तुम्हाला कॉलेजचा तास वगैरे सगळं माहिती असतं. फक्त 40 मिनिटांचा तास असतो, जास्त बोर करणार नाही. एक माझ्या हातात एक 17-18 पॉईंट आहेत, त्या पॉईंटवरच मी तुमच्याशी बोलेल. 17-18 पॉईंट म्हणजे छोटी छोटी पॉईंट आहेत, जास्त काही मोठी नाही आहेत. तुम्हाला माझ्या तुम्हाला आणि मला ज्या पद्धतीने आजची व्यवस्था कशी आहे ते माहीत करून घेण्यासाठी मी तुमच्याशी बोलणार आहे. एक मित्र ह्या नात्याने बोलणार आहे. मी काही विचारवंत नाही, मी काही मोठा वक्ता नाही. तुमच्याशी एक मित्रत्वाच्या नात्याने, तुमचा एक मित्र म्हणून मी आज या ठिकाणी बोलणार आहे. तर तुम्हाला मी सांगतो, मी माझ्या ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये फक्त 19 पॉईंट घेतलेले आहेत. 18 पॉईंट घेतलेले आहेत. 18 त्यातला पहिला पॉईंट असा की भरपूर वाचन करा. मित्रांनो, वाचनाशिवाय काही नाही. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जितकं वाचन कराल ना तितकी तुमची बुद्धी, तितकी तुमची स्मरणशक्ती ही वाढणार आहे. वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचेल तोच वाचेल. भरपूर वाचन करा. चांगली चांगली पुस्तकं आहेत बाजारात, ती विकत घ्या. विकत घेता येत नसतील तर लायब्ररी जॉईन करा, लायब्ररीमध्ये जा आणि भरपूर वाचन करा. वाचनाशिवाय पर्याय नाही, हा माझा पहिला मुद्दा आहे. भरपूर वाचन करा. दुसरा मुद्दा आहे, इंग्रजी भाषेला प्रथम प्राधान्य द्या. इंग्रजी भाषणाशिवाय तुमचा कुठेही निभाव लागू शकणार नाही. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. जर तुमचं इंग्रजी उत्कृष्ट असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जाऊ शकता. कुठेही. साध्यातल्या साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, साधी गोष्ट सांगतो. जर कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर त्या रिसेप्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळे प्रश्न हे इंग्रजीतच विचारले जातात. जर तुम्ही इंग्रजीत त्याची उत्तरं दिलीत तरच तुम्ही व्यवस्थित आहात, शिकलेले आहात अशा अँगलने तुमच्याकडे बघितले जातं. जर तुमची इंग्रजी कच्ची असेल, जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर ते तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने बघतात. थोडक्यात ते तुमच्याकडे तुच्छतेने बघतात. काय याला इंग्लिश वगैरे काही येत नाही. त्यामुळे इंग्रजी अतिशय महत्त्वाचे आहे. इंग्रजीचा क्लास लावा. इंग्रजीचं व्याकरण अतिशय सुधारा. इंग्रजींचा जो शब्दसंग्रह आहे तो वाढवा, तरच तुमची इंग्रजी वाढेल. 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट, कपडे व्यवस्थित घाला. आमचं काय असं माहिती आहे, आमची जी मुलं आहेत ना ती अशी टाईट जीन पॅन्ट घालतात. टाईट जीन पॅन्ट, त्याची मांडी असते एवढीशी छोटी आणि तो टाईट पॅन्ट घालतो. पायात कसली तरी स्लीपर. त्यामुळे त्याचं जे इम्प्रेशन असतं ना, इम्प्रेशन ते सुरुवातीला डाऊन होऊन जातं. हे काय, मुळात ती जीन पॅन्ट घालायची मित्रांनो तर थोड्याशा आपल्या मांड्या तरी थोड्याशा
जरा जाडजूड पाहिजे तर ती जीन पॅन्ट घालायला मजा येते काय, बरोबर की नाही? केस व्यवस्थित करा, केस व्यवस्थित ठेवा, दाढी वगैरे उगाच वाढू नका. तर तुम्ही म्हणाल सर तुमची पण दाढी वाढली आहे, तुमचे पण केस वाढले. तर मित्रांनो हा कोरोनाचा इफेक्ट आहे, बाकी काही नाही आहे. हा मुळात कोरोनाचा इफेक्ट आहे. मी जेव्हा पोलीस अधिकारी होतो त्यावेळेस एवढी केस वाढवायला आम्हाला परवानगी नव्हती, दाढी तर वाढवायची परवानगीच नव्हती. अतिशय चकाचक मी राहायचो. आता एक कोरोना महोत्सव म्हणा किंवा कोरोना स्टाईल म्हणा म्हणून मी दाढी आणि केस वाढवलेली आहेत. हा आपला कोरोना संपला की मी पुन्हा चकाचक आपल्याला व्यवस्थित दिसेल. त्यामुळे तुम्ही सांगाल की सर आम्हाला केस व्यवस्थित कापायला सांगतात, दाढी व्यवस्थित करायला सांगतात आणि स्वतः मात्र बघा कशा अवस्थेत आहेत. तर मित्रांनो व्यवस्थित राहा, हा माझा तिसरा पॉईंट. चौथा, भाषा व्यवस्थित वापरा. आमची काय झाली माहिती का, भाषा फार भयानक भयानक म्हणजे अशी, ए सुन्या इकडे ये ना, ए सुन्या इकडे ये ना, त्याच्या आजूला बाजूला आगे मागे पुढे मागे इतके भयानक आमचे शब्दसंग्रह असतात. ते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. प्रत्यक्षात बेटा म्हणजे तुम्हाला मी सांगेन की ती मागची पुढची भाषा, ए सुन्याच्या मागे ए सुन्याच्या पुढे काय काय आम्ही शब्दप्रयोग वापरतो हे तुम्हाला मी नंतर सांगेन. भाषा व्यवस्थित वापरा मित्रांनो. भाषेवर फार 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 तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो. भाषा जर व्यवस्थित असेल तर लोक तुम्हाला स्वीकारतात. भाषा जर तुमची अशीच अजागळ असेल, भाषा बघा ही 15 मैलावर भाषा चेंज होते असं म्हणतात, परंतु भाषेचा जो उच्चार आहे, भाषेचं जे तुमचं प्रोनाउन्सिएशन आहे, तुमचं जे उच्चार आहे, तुमचा जो टोन आहे तो महत्वाचा आहे. ती भाषा महत्वाची. त्याचा जो उच्चार आहे तो व्यवस्थित ठेवा, व्यवस्थित बोला. भाषेवर तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. माझा 14 पॉईंट झाला. 5वा पॉईंट, मित्रमंडळी तुम्ही चांगले निवडा. तुम्ही सगळे तरुण आहात, मित्र मैत्रिणी तुम्ही चांगले निवडा. उगाच काहीतरी कोणीतरी बोलतंय आणि कोणीतरी काही कसंय वागतंय, ज्या मित्राचा आपल्याला आयुष्यात आणि कशातही काही उपयोगच होणार नाही म्हणून कसलेही मित्र निवडा असे नाही. आपल्या विचारांची बरोबर आहे, आपल्याला ह्या मित्रापासून काय फायदा होणार आहे, इथं स्वार्थीपणा नाही, परंतु किमान त्या मित्रापासून आपल्याला काहीतरी एक गोष्ट चांगली शिकता यावी म्हणून चांगले मित्र आणि मैत्रिणी निवडा. त्यांच्यासोबत राहा. मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर चांगल्या राहिल्यामुळे तुमचं आणखीन एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होतं. तुमचे मित्र कोण, अरे हा तो माझा मित्र, त्याच्यावरून तुमची ती आणि त्याच्यावरून तुमची ती व्यक्तिमत्वाची समृद्धता ती लक्षात येते. 6वा पॉईंट, शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या. आमचं काय झालं, आम्ही ग्रॅज्युएट फार कमी होत आहे. 10वी 12वी झालो की वाटतं आम्हाला आम्ही भरपूर शिकलो, भरपूर आमचं शिक्षण झालं. मित्रांनो आजकाल 10वी 12वीला कोणीही किंमत देत नाही. कमीत कमी तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे, कमीत कमी पदवीधारक पाहिजे. जर तुम्ही पदवीधारक नसाल तर त्याला अर्थ नाही. आता बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, बऱ्याच जणांची वेगवेगळी कारणं आहेत की सर आम्ही ह्याच्यामुळे ग्रॅज्युएट होऊ शकलो नाही वगैरे वगैरे वगैरे. कारणं काही असू द्या, गरिबीची तर कारण सांगूच नका, गरिबीचं कारण सांगू नका. तुम्ही जर 10वी 12वी झाला असाल तर आता येत्या जूनमध्ये, आता पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी तयारी करा, फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्या. जर 10वी झाला असाल तर 11वीला ग्रॅज्युएशन घ्या. कुणाचं सेकंड इयर राहिलं असेल तर 3rd इयरला ऍडमिशन घ्या, परंतु कमीत कमी ग्रॅज्युएशन तुम्ही झालंच पाहिजे. ग्रॅज्युएशन झालं तर MPSC UPSC यासारख्या तुम्ही मोठमोठ्या पदांसाठी असलेल्या परीक्षा देऊ शकता, ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत. UPSC MPSC पहिली जी अट आहे ती काय माहिती आहे का तुम्हाला, किमान तुम्ही पदवीधारक पाहिजे किमान. मग तुम्हाला किती टक्के पडले, काय टक्के पडले त्याच्याशी त्यांना काय देणे घेणे नाही. जर आम्हाला MPSC UPSC तर्फे जर आम्हाला मोठं अधिकारी व्हायचं असेल, जर आम्हाला शासनकर्ती जमात व्हायची असेल तर तुम्हाला कमीत कमी ग्रॅज्युएट व्हावंच लागेल. 10वी 12वी झालेल्या माझ्या मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती, तुम्ही कमीत कमी ग्रॅज्युएट व्हा. काय रे 12वी झाल्यानं फक्त 3 वर्ष, समजा आपला एक एटीकेटी राहिला, काय फरक पडतो, 4 वर्षाला आणखीन एक एटीकेटी राहिला, 5 वर्ष, कशीही 5 वर्ष निघून जातील तुम्हालाही कळणार नाही आणि 5 वर्षानंतर तुम्ही ग्रॅज्युएट झालात याचा तुम्हाला एक वेगळा अभिमान, एक वेगळं कौतुक तुमचं स्वतःला वाटेल. म्हणून मित्रांनो माझा 6वा पॉईंट झाला की तुम्ही कमीत कमी ग्रॅज्युएट झालं पाहिजे. आता माझा 7वा पॉईंट, तुम्ही ना मित्रांनो फक्त आपल्या लोकांच्याच मध्ये राहून फक्त त्या वर्तुळातच राहू नका. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांकडे तुम्ही मित्रमैत्रिणी जमवा, त्यांच्याबरोबर बोला, त्यांची संस्कृती त्यांचे विचार हेही समजून घ्या. फक्त आपल्या त्या ह्याच्यातच राहायचं
आपण डबकं तर नाही म्हणणार त्याला, पण आपल्याच त्या भागात राहायचं आणि आपणच ते आपलं 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 करत राहायचं. त्यामुळे आपल्या दुसऱ्या समाजाच्या काय व्यथा आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांची काय संस्कृती आहे, त्यांचं कशा प्रकारचं वागणं आहे हे आपल्याला समजत नाही लक्षात घ्या. त्यामुळे मित्र निवडताना सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथांचे वेगवेगळे तुम्ही मित्रमैत्रिणी निवडा. फार मजा येते लक्षात घ्या. त्यांच्याशी आपले विचार शेअर करायला, त्यांचे विचार आपल्याला ऐकून घ्यायला, त्यांच्या सणांमध्ये आपण त्यांच्याकडे जायला, आपल्या सणांमध्ये त्यांना आपल्याकडे बोलवायला एक वेगळी प्रकारची मजा असते. माझा 8वा पॉईंट, आपला आहार जो आहे तो सर्वसमावेशक असावा. सर्वसमावेशक म्हणजे काय, तर आपल्या आहारामध्ये आपण चांगल्या पद्धतीचे ड्रायफ्रुट्स तरी वापरले पाहिजे. आपलं जे रेशन असतं ना, जे आपण आपले आई वडील आणतात किंवा कधी कधी आपणही जातो महिन्याचं रेशन घ्यायला, त्यामध्ये आपले आयटम जे असतात डाळ, तांदूळ, साखर, चहा पावडर ह्याच्यापेक्षाही आपण जर ड्रायफ्रुट्सला जर प्राधान्य दिलं, ड्रायफ्रुट्स जर आपण महिनामुनी खायला लागलो तर आपली प्रकृती ही अतिशय उत्तम राहील. साजूक तूप जे आहे ना, साजूक तूप ते फक्त असं गरम गरम भातावर जरी वाढून तुम्ही खाल्लं ना तरी फार परिणाम होतो. साजूक तूप ही एका विशिष्ट जमातीचीच मक्तेदारी आहे असं समजू नका. त्यामागची शास्त्रीय भावना लक्षात घ्या. साजूक तूप खाल्ल्यानं तुमची ही जी स्किन आहे ती चांगली राहते, तुमच्या चेहऱ्यावरचं एक तेज वेगळं होतं. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शक्ती येते. तुमच्या हातामध्ये, तुमच्या हाडांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक शक्तीदायक असं ते एक ड्रायफ्रूट आहे. त्यामुळे ड्रायफ्रूट खा, चांगला आरोग्य खा. फक्त आपण मटण आणि चिकन इतकं खाल्ल्यानेच आम्हाला भरपूर शक्ती मिळते वगैरे 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 तसलं काही नाही. शाकाहारीमध्ये सुद्धा भरपूर मजा आहे. मी फक्त सांगत नाही तुम्हाला मांसाहार सोडा आणि शाकाहार तुम्ही चालू करा, तर कमीत कमी मांसाहार करा, जास्तीत जास्त शाकाहारी व्हा. एक चांगल्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरा. फार कमी खर्चात आजकाल मुंबईच्या माझ्या मित्रांना माहिती आहे की मस्जिदच्या एरियामध्ये ड्रायफ्रूट अतिशय स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीची, वेगवेगळ्या क्वालिटीची मिळतात. त्यामुळे ड्रायफ्रुट्स खा, साजूक तूप खा. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतोय माझा 9वा पॉईंट, निर्व्यसनी राहा. अतिशय महत्वाचा, माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, निर्व्यसनी राहा. आमच्या समाजामध्ये व्यसनाने इतकं ग्रासलंय ना, तुम्हाला सांगू, आमच्या प्रत्येक घरामध्ये एक तरी दारुडा हा असतोच असतो. आमचा काका, मामा, भाऊ, बहीण, आपला भाऊ, बाप, आमचा कोणीतरी असतोच. आमच्या घरामध्ये एक तरी असा फोटो असतो घराच्या भिंतीला लावलेला की ज्याच्यावर हार लावलेला असतो आणि त्याचं मेल्याचं कारण हे 99% हे दारू असतो. मित्रांनो, दारू ही भयानक आहे. दारूपासून तुम्ही फार 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 लांब राहा. मित्रमंडळी आहेत, चला रे आज एक बिअर फोडू, चला रे नववर्ष दारूची बॉटल नका करू. आमचा सगळा समाज दारूमुळे भयानक नष्ट होत चालला आहे. दारूमुळे आमची बुद्धी जी आहे मित्रांनो संपत चालली आहे. आम्ही मतिमंद होत चाललोय फक्त दारूमुळे. किती परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत दारूचे तुम्हाला सांगतो. ह्या दारूमुळे आमच्या घरादाराचा सत्यानाश झालाय, सगळा सत्यानाश झालाय. आमची आई भयानक वाईट अवस्थेत जगते ह्या दारूमुळे. कारण आमचा बाप, आमचा मोठा भाऊ हा दारूमुळे घराची सगळी सत्यानाश त्याने केलेला असतो आणि त्या सत्यानाशामुळे आमच्या त्या माऊलीला किती त्रास भोगावा लागतोय तुम्हाला दिसत नाही का? जर माझा बाप पितोय दारू तर मी का म्हणून दारू प्यावं? जर माझा मोठा भाऊ दारू पितोय तर मी का म्हणून ते प्यावं दारू परत मी? कारण त्या दारूचे दुष्परिणाम दिसत आहेत. आमची आर्थिक स्थिती भयानक आहे. ह्या आर्थिक स्थितीवर मी परत बोलणार आहे नंतर. पण आर्थिक स्थिती आमची भयानक आहे. त्याचं मूळ कारण दारू आहे. कारण दारूमुळे सगळं ते आयुष्य तर बर्बाद होतं, ते घर बर्बाद होतं. दारूमुळे व्यक्तीच्या त्या माणसाची जी शरीरयष्टी आहे ती संपून जाते. आमची आर्थिक घराची परिस्थिती, आमची घराचं आर्थिक जे गणित आहे ते बिघडलेलं आहे. आणि त्यामुळे सगळी एकमेव भयानक परिस्थिती जर आमची समाजाची असेल तर ती दारू. त्यामुळे दारूला कधीही हात लावू नका मित्रांनो. मैत्रिणींनो, तुम्हाला परत सांगतो, दारूला कधीही हात लावू नका. दारू हे विष आहे आमच्या घरासाठी, आमच्या समाजासाठी. नंतरचा माझा मुद्दा आहे 10वा. जर तुम्ही आंतरजातीय विवाह करणार असाल ना तर व्यवस्थित करा. परत तुम्हाला, कारण तुम्ही त्या मुलाशी किंवा त्या मुलीशी आंतरविवाह करून तुम्ही फक्त स्वतःचं एकट्याचं व्यक्तिमत्व तुम्ही कसे आहात हे त्यातून प्रतिबिंबित होत नाही. तुम्ही आंतरजातीय विवाह केल्यावर तुम्ही तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असता. जर एका मुलाने जर दुसऱ्या जातीची मुलगी जर आपल्या घरात करून आणली तर त्या मुलीच्या घरात
तुमच्याबद्दल एकट्याचं बोललं जात नाही. तो त्या जातीचा आहे, त्या जातीची मुलं अशीच असतात, ते जातीचे असेच आहेत म्हणून आपल्या मुलीला त्रास. किंवा जर मुलीने जर दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर लग्न केलं असेल तर ह्यांची जात अशीच आहे, ह्या मुली अशाच असतात. म्हणून तुम्हाला मी सांगतो, जर आंतरजातीय विवाह करणार असाल तर अतिशय विचारपूर्वक त्या मुलीला किंवा त्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. त्या मुलीला किंवा त्या मुलाला तुम्ही व्यवस्थितच सांभाळलं पाहिजे. कारण हे तुमच्या एकट्याचा प्रश्न नाहीये, हा प्रश्न आहे तुमच्या जातीचा, तुमच्या समाजाचा. कारण तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून ती दुसरी जात, दुसरा समाज, दुसरा परिवार ते तुमच्याकडे बघत असतात. जर तुम्ही त्या मुलीला चांगल्या प्रकारे सांभाळलं तर ते लोक म्हणतात, देखो लड़का कितना अच्छा है, हाँ ये ऐसा हमने सोचा नहीं था, ये जयभीम वाले इतने अच्छे रहेंगे. बघा, तुमच्या ह्या एका छोट्याशा कृतीमुळं तुम्ही त्या मुलीला चांगलं वागवल्यामुळं तुमच्या जातीचा किती परिणाम होतो लक्षात घ्या. त्या मुलीने जर तिच्या सासू सासऱ्याला बघितलं तर ते म्हणतील, देखो लड़की बहुत अच्छी है, हमारे समाज में भी इतनी अच्छी लड़की नहीं मिलती थी, इतनी अच्छी लड़की हमको मिल गई. ये जयभीम वाले को हम समझते थे कि इतने अच्छे नहीं है, लेकिन देखो कितनी अच्छी लड़की है, कितने अच्छे संस्कार है. हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाह करताना मुलाने आणि मुलींनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या घराचं, त्या मुलाला, त्या मुलीला सांभाळणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. बरोबर आहे. आता माझा 11वा पॉइंट, नंबर 11. मित्रांनो, नंबर 11. बोर नाही झालात ना? बोर झाला असेल तर सांगा, मी बंद करेल. तरी पण आता बोलावंच लागते तुमच्याशी, तुम्ही काय करणार. 11वा पॉइंट आहे, व्यायामाला महत्व द्या. मुलांनो, व्यायाम आहे तर सगळं आहे. तुमची शरीरयष्टी चांगली तर सगळं चांगलं, नाही तर काहीच नाही. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं व्यायामाला द्या. विपश्यना करा, योगा करा, पण काहीतरी करा. मित्रांनो, व्यायामाबरोबर मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. ती अशी आहे, म्हणजे व्यायामाच्या व्यतिरिक्त आहे, ती अशी आहे की आपल्या मुलांनी आणि मुलींनी लवकर लग्न करू नये. मुलींनी कमीत कमी 25 वर्ष झाल्याशिवाय लग्न करू नये आणि मुलांनी 27व्या वर्षी लग्न करावं. जरी सरकारी लग्नाचे नियम असले, मुलींचं 18, मुलांचं 21, तरी पण सध्याची परिस्थिती बघता, सध्याचं आपलं आर्थिक धोरण बघता, सध्याची आपली सध्याचं आपलं सामाजिक धोरण बघता, आपण मुलींनी कमीत कमी 25व्या वर्षी लग्न करावं आणि मुलांनी 27व्या वर्षी लग्न करावं. तुम्हाला सांगतो, पश्चिम बंगाल 2017 पश्चिम बंगालच्या 2017 त्यांनी कन्याश्री प्रकल्प राबवला, ज्याला युएनने 2017 साठी रिवॉर्ड दिले त्या योजनेला. ही योजना अशी आहे की 18 वर्ष होईपर्यंत त्या मुलीला सरकार पैसे दे, तिच्या युनिफॉर्मसाठी, तिच्या पुस्तकासाठी, आणि जेणेकरून ती मुलगी 18 वर्षापर्यंत शिकेल. कमीत कमी तिचं लवकर लग्न करणार नाहीत. या मागचा उद्देश त्यांचा असा आहे की मुलीचं लवकर लग्न करू नये आणि लवकर लग्न केल्यामुळे मुलींना जो काही फिजिकल प्रॉब्लेम होतो, त्यांना लवकर मुलं होतात, मग ते अशक्त होतात वगैरे 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 भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, ती होऊ नये म्हणून त्यांनी कमीत कमी 18 वर्षापर्यंत मुलीचं लग्न करता येणार नाही अशी कायदेशीर तरतूद घातली त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही 27 वर्ष होईपर्यंत मुलींनी लग्न करू नका. 25 वर्ष होईपर्यंत मुलींनी लग्न करू नये आणि 27 वर्ष होईपर्यंत मुलांनी लग्न करू नये. ही माझी तुम्हाला नम्र आणि कळकळीची विनंती आहे. याच्यामध्ये भरपूर दूरदृष्टीचा त्याच्यामध्ये अँगल आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय मुलांनो, मुलींनो, लवकर लग्न करायच्या भानगडीत पडू नका. लवकर म्हणजे कधी एकदम 30, 32, 35 असं नाही. एक मर्यादा घालून घ्या. 25व्या वर्षापर्यंत तुम्ही व्यवस्थित सेट होताय. 21 वर्षापर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन होत आहे. 4 वर्ष तुमची नोकरीची शोधायला जात आहेत, तुम्ही कुठेतरी सेट होताय. एकदा तुम्ही सेट झालात, मुलींसाठी खास, की तुम्हाला आयुष्यात कसलीही भीती नाही. मुलांचंही तसंच आहे. 21 वर्षापर्यंत तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर 27 वर्षापर्यंत ते अतिशय व्यवस्थितपणे आपलं लाईफ सेटल करू शकतात. एक त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येते, एक परिपक्वता येते, आणि हे आपल्या समाजाला फार गरजेचं आहे. समाजालाच नव्हे, देशाला सुद्धा फार गरजेचं आहे. मित्रांनो, माझा 12वा पॉइंट आहे, तुमचं चारित्र्य जे आहे ते चांगलं ठेवा. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांनी त्यांचं चारित्र्य जे आहे ते इतक्या उच्च कोटीचं ठेवलं होतं, इतक्या उच्च प्रतीचं ठेवलं होतं, त्यांचे विरोधक सुद्धा त्यांच्यावर कधी त्यांच्या चारित्र्याच्या बाबतीत बोट दाखवू शकले नाहीत.
इतकं बाबासाहेबांचं चारित्र्य उत्तम दर्जाचं, श्रेष्ठ दर्जाचं होतं, लक्षात घ्या. त्यामुळं आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत, त्यामुळं आपलं चारित्र्य सुद्धा चांगलंच पाहिजे, चारित्र्यवान आपण राहिलंच पाहिजे. त्यामुळं चारित्र्याला जपा, फार महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. नंतर आहे 13. सध्या करोनाचं वातावरण आहे, त्यामुळे बरेच धंदे बंद पडणार आहेत, चालू पडणार आहेत. अर्थशास्त्र सगळं वेगळं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही तो धंदा करणार असाल, कोणताही धंदा करा, तर तो अतिशय प्रामाणिकपणे करा, अतिशय चांगल्या प्रकारे करा. प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे धंदा करून सुद्धा नफा आपल्याला मिळू शकतो, लक्षात घ्या. नफा हा मिळतोच, तुमच्या प्रामाणिकपणाचं ते फळ आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जो समाज ह्या व्यापाराकडे फार मोठ्या प्रमाणात आहे, त्या समाजाला सुद्धा तुम्ही दाखवून द्या की हा समाज, ह्या समाजातली मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे धंदा करू शकतात, व्यवसाय करू शकतात. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय करा, प्रामाणिकपणे व्यवसाय करा. जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायाची पूर्ण हिस्ट्री, जॉग्रफी सगळी माहिती काढून घ्या. तुम्ही फक्त पैसा आहे म्हणून काहीतरी धंदा करायचा असं करू नका. त्या धंद्यात जाण्यापूर्वी त्या धंद्याची सगळी पार्श्वभूमी लक्षात घ्या, त्या धंद्याचा सगळा अभ्यास करा आणि त्या धंद्यात जा. आणि मग तो धंदा आहे तुम्हाला जसा अनुसरून, तुमच्या स्वभावाला अनुसरून, तुमच्या आर्थिक गणिताला अनुसरून जो करणार आहात, जो धंदा करणार आहात, तो अतिशय चांगल्या प्रकारे करा, प्रामाणिकपणे करा, धंद्यात नाव कमवा. नंतर आहे मित्रांनो, दररोज कमीत कमी, माझा हा 14वा पॉईंट आहे, 14वा. त्यामुळे दररोज तुम्ही वर्तमानपत्रे वाचा. कमीत कमी 3 वर्तमानपत्रे तुम्ही वाचलीच पाहिजे. हिंदी, मराठी, इंग्रजी ह्या 3ही भाषेंवर तुमचं प्रभुत्व हळूहळू वाढेल. वर्तमानपत्रांमुळे जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, माझ्या शहरात काय चाललंय, ह्या संबंधी इत्तमभूत माहिती तुम्हाला मिळेल. आणि जो माहितीचा खजिना आहे तो तुमच्या व्यक्तिमत्वात फार महत्वाचा पार्ट तो राहणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे वर्तमानपत्र ही दररोज तुम्ही वाचली पाहिजे. कमीत कमी 3 वर्तमानपत्र. एका वर्तमानपत्राची किंमत आहे 4 रुपये. 3 वर्तमानपत्राची किंमत आहे 12 रुपये. 4 त्रिक 12. एका दिवसाचा खर्च तुमचा 12. महिन्याचा खर्च 400 रुपये. रविवारच्या बऱ्याच पेपरची किंमत आहे ती थोडी जास्त असते. त्यामुळे कमीत कमी 400 रुपयामध्ये महिन्याचं तुमचं नॉलेज जे आहे, महिन्याचं जे तुमचं ज्ञान भंडार आहे ते कित्येक पटीने वाढणार आहे. त्यामुळे वर्तमानपत्र कमीत कमी 3 ही वाचलीच पाहिजे. माझा आता 15वा पॉईंट आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो ना मित्रांनो, ज्या परिसरात राहतो तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. आता माझं त्यातच त्या परिसराच्या बाबतीतच माझा एक पॉईंट आहे. आपल्या काही परिसरात काही मुलं उगाच दादागिरी करतात, उगाच भाईगिरी करतात आणि त्या 1-2 मुलांमुळे आमच्या त्या एरियाचा, आमच्या त्या परिसराचं नाव बदनाम होतं. बाहेरची लोक म्हणतात देखो आंबेडकर नगर वाले है ना, वो एकदम लड़के लोग खराब है, वो भीमनगर वाले रहने के लोग है ना वो बराबर नहीं रहते, वो उनका कॅरेक्टर बराबर नाही. अशा प्रकारची नावं आपल्याला लोक ठेवतात. त्यामुळे अशी जी काय 1-2 जास्त नसतात आपल्या परिसरात लोक, 1-2 मंडळीच असतात की जी फार भयंकर दादागिरी करत असतात. त्यांना शांतपणे आपल्या भाषेत समजवा की बाबा हे तुझ्या एकट्याचं हा परिसर नाही, तुझ्या एकट्याच्या परिसरामुळे सगळा समाज, सगळा आपला परिसर बदनाम होत आहे. त्यामुळे तू तुझी ही दादागिरी बंद कर, कमी कर, नाहीतर घालवून टाक. तुला जर योग्य भाषेत समजत नसेल तर आम्ही पोलिसांकडे आम्ही स्वतःहून तक्रार देऊ आणि तुझ्या विरुद्ध तक्रार करू. कारण तुझ्यामुळे, तुझ्या नावामुळे आमच्या सगळ्या परिसराची नालस्ती होते, आमच्या सगळ्या परिसराची बदनामी होते. तू समजत का नाहीये? तुम्हाला मागाशी पण मी सांगितलं, आंतरजातीय लग्न करताना जसं तुमच्या एकट्याची बदनामी किंवा चांगुलपणा दिसून येत नाही, तर तुमच्या समाजाचा चांगुलपणा, तुमच्या समाजाची नालस्ती त्या ठिकाणी होत असते. तसेच आपल्या परिसरात राहणाऱ्या एका दादामुळे, एका भाईमुळे आमच्या सगळ्या परिसराची बदनामी होते. त्यामुळे अशा आमच्या परिसरातील दादांना, भाईंना ते करू देऊ नका. आपला बुद्धाचा धर्म आहे, शांततेचा धर्म आहे, अहिंसा मानणारे आहोत आम्ही. हिंसेला आमच्याकडे स्थान नाही, नाही तर काय फायदा. हा माझा पॉईंट होता मित्रांनो, 15वा. बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो ही दादागिरी वगैरे काय अभिमानास्पद नाही ना. तुम्हाला मी सांगतो अभिमानास्पद आहे का? हे खरं लांछनास्पद आहे. कुणावर तरी दादागिरी करणं, काहीतरी दारू पिऊन भांडणं करणं हे अभिमानास्पद नाहीच आहे, हे लांछनास्पद आहे. तुम्हाला मी माझा आता 16वा पॉईंट सांगतो. मला एक उदाहरण देतो मित्रा. माझी मुलगी आहे वैष्णवी, तिची एक मैत्रीण आहे स्नेहा नावाची मैत्रीण आहे आणि ती
फार मोठी बाबासाहेबांच्या विचारांची ती अभ्यासू मुलगी आहे. तर ती तिच्या फेसबुकमध्ये, तिच्या व्हॉट्सअपमध्ये ती स्नेहा बाबासाहेबांबद्दल लिहिते. तर तिचे जे मित्रमैत्रिणी असतात ते तिला नावं ठेवतात, तिला ट्रोल करतात आणि तिला ते म्हणतात का रे तू काय हे जय भीमवाल्याचं लिहिते, कशाला बाबासाहेबांचं तू आमच्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर लिहिते. तर ती त्यांना अतिशय कडकपणे त्यांना उत्तरं देते, पण ते तिला ट्रोल करायचं सोडत नाहीत. पुढे पुढे तर इतके ते हे करतात की तिला सांगतात की काय तुझा होणारा नवरा काय जय भीमवाला आहे का, म्हणून तू बाबासाहेबांची बाजू घेते. एक मूर्ती नावाचा ब्राह्मण तामिळ आहे मुलगा, त्याला तर इतका त्रास देतात, पण त्याने अभिमानाने त्याच्या व्हॉट्सअपवर बाबासाहेबांचा फोटो डीपी म्हणून ठेवलाय. तामिळ ब्राह्मण, लक्षात घ्या मित्रांनो, बरीचशी लोक आहेत की जी अतिशय अभिमानानं बाबासाहेबांना मिरवतात, आपल्या जातीची नसताना सुद्धा, कारण त्यांना बाबासाहेब पटलेला आहे, बाबासाहेबांचे विचार माहिती आहेत, त्यांच्या विचारांची बैठक पक्की आहे. त्या स्नेहाची विचारांची बैठक इतकी पक्की आहे की तिला ते मित्रमैत्रिणी काही 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 तिला नावं ठेवलं तरी तिला चालतच नाहीये. ती म्हणते बाबासाहेब एक बाबासाहेब. तर मित्रांनो, आपल्या वागण्यामुळं दुसऱ्या समाजामध्ये आपली जी प्रतिमा आहे ती तयार होत असते. त्यामुळे तुमची ती प्रतिमा जी आहे ती अतिशय चांगली ठेवा. तुमच्या त्या प्रतिमेवर तुमच्या समाजाचं प्रतिबिंब ठरलेलं असतं. मित्रा, माझा 17वा मुद्दा आहे. 17 आणि 18 दोनच मुद्दे आहेत, तुम्ही जास्त बोर करणार नाही तुम्हाला. 17वा माझा मुद्दा आहे निसर्गावर प्रेम करा. मित्रांनो, निसर्गावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. अतिशय सुंदर असतं निसर्गाच्या सानिध्यात राहणं. तुम्हाला एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी येईल, एक वेगळं प्रेम त्या ठिकाणी मिळेल. निसर्गात तुम्ही नक्की जात जा. आपण चाळीत वस्तीत छोट्या बिल्डिंगमध्ये राहणारी लोक आहोत, परंतु वेळात वेळ काढून तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात नक्की जा. फार मजा येते त्या ठिकाणी, त्या झाडा झुडपात, फुलात, फळात फिरा. तिकडे तुम्ही त्या गार्डनमध्ये फिरा, फार वेगळी मजा असते. निसर्गावर प्रेम करा मित्रांनो. निसर्गावर प्रेम करणं म्हणजे स्वतःवर प्रेम करण्यासारखं आहे, आणि स्वतःवर प्रेम करणं म्हणजे समाजावर प्रेम करण्यासारखं आहे. मित्रांनो, माझे 17 पॉईंट संपले. शेवटचा पॉईंट आहे, शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही बाबासाहेबांना नक्की वाचा. बाबासाहेबांची भाषणे, त्यांचे लेख नक्की वाचा. जेव्हा तुम्ही बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्म हे जेव्हा पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हाला बाबासाहेब आणि बुद्ध हे नक्कीच समजते. ज्यावेळेस तुम्हाला बाबासाहेब आणि बुद्ध समजतील त्यावेळेस तुमची विचारांची बैठक अतिशय घट्ट होईल. आणि ज्या युवक युवतींची विचारांची बैठक घट्ट असते त्यांना कोणी हरवू शकत नाही, कशातच, कोणत्याही गोष्टीत. आणि इथं हरण्या जिंकण्याचा प्रश्नच नाही आहे. इथं बाबासाहेब आणि बुद्ध सगळ्या जगाने स्वीकारले. दुःख आहे ते आम्ही फार कमी स्वीकारलं आहे. आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भगवान बुद्धांचा विजय असो, एवढाच पुरते मर्यादित आहोत. आम्ही त्यांची पुस्तकं, आम्ही त्यांचे विचार जितके जास्त फॉलो करू तेवढे आम्ही खरे आंबेडकरवादी, खरे आंबेडकर अनुयायी म्हणून ह्या जगात आम्ही आमचं मानाचं स्थान मिळवू. मित्रांनो, बाबासाहेबांचं प्रसिद्ध वाक्य आहे, मी प्रथम भारतीय आणि अंतिम काही भारतीय. आपण शेवटपर्यंत भारतीयच राहूया. या ठिकाणी मी थांबतो. माता रमाईंच्या पवित्र स्मृतींना पुन्हा एकदा अभिवादन करतो. नमो बुद्धाय, जय भारत, जय भीम. धन्यवाद.